मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार। आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत। खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती। मुंबईत 784 फूट घरांना मालमत्ता कर माफ करणार। जाहीरनाम्याआधी ज्युनियर ठाकरेंची मोठी घोषणा। आदित्य आणि अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार। वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा। युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार। मुंबईत भाजपकडून सर्वाधिक 22 गुजराती मारवाडी उमेदवारांना संधी। काँग्रेसकडून 6 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकाला तिकीट। गुजराती मारवाडी मतदारांचा कौल कुणाला मिळणार याकडे लक्ष। लातूरमधील भाजपच्या 16 बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम। आपणच खरे निष्ठावंत भाजपवाले असल्याचं सांगत अर्ज मागे घेण्यास नकार। भाजपच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत। पिंपरीतील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना विचारणा। अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो। दादांच्या विधानानं चर्चांना उधाण। पुणे महापालिकेत लुटारू गँग भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करायचंय। मनपातील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून पत्रकार परिषदेत वाभाडे। महापालिका निवडणूक प्रचारासाठी 15 लाख खर्चाची मर्यादा। उमेदवारांच्या खर्चासाठी मनपा दरसूची जाहीर। शाकाहारी जेवणासाठी 110, पावभाजी 70 तर वडापावसाठी 15 रुपये मर्यादा। हिजाबच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील आक्रमक। हिजाबला हात लावला तर हात तोडून टाकू। जालन्यातील प्रचार सभेतून थेट इशारा। नितीश कुमारांवरून थेट भाजपवर निशाणा। नागपुरात आई-वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळदंडानं बांधलं। 4 महिने मुलाला अमानुष वागणूक। अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात गुन्हा दाखल। राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा। 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी आता कुठलंही तारण शुल्क लागणार नाही। 1 जानेवारीपासूनच निर्णयाची अंमलबजावणी सुरू।